नमस्कार, माझं नाव चंद्रशेखर कोरवी आणि आज आपल्यासोबत आहे प्रतीक्षा कोरवी. तर प्रतीक्षा नमस्ते. प्रतीक्षा काय शिकणार आहे आपण? मला एन पर्सेंट बद्दल डिफिकल्टी आहे. प्लीज तू सांग. ओके, एन पाससाठी आपल्याला एक समोरची पोझिशन आहे. तर समोरच्या पोझिशनमध्ये आपण पाहू शकता की पॉन E5 आहे आणि ह्यामध्ये ब्लॅकची मूव आहे. ब्लॅकनी जेव्हा इथं जर फॉर एक्झाम्पल D5 खेळल्यास तर एन पासन होऊ शकतोय. तर इथं नोट डाऊन करा की हा E5चा पॉन आहे ना, हा सध्याला हा स्क्वेअर आणि F6 स्क्वेअर हे दोन स्क्वेअर त्यांनी पकडतो. हा स्क्वेअर आणि हा स्क्वेअर हे दोन स्क्वेअर पकडतोय. आणि जेव्हा हा पॉन D5 खेळतोय तेव्हा जाताना हा कोण कसं जाणार, इकडनं जाणार आहे, राईट. तर हा D5 स्क्वेअर कोणी पकडलेला आहे, या E5च्या पॉनने पकडलेला आहे. त्यामुळे जेव्हा D5 खेळला जातोय तेव्हा व्हाईट काय करतोय, हा स्क्वेअर पकडला असल्यामुळे ह्याला इथं खेळतोय आणि D5 पॉन काढून टाकायचा. तर ह्याला आपण म्हणतो एन पास कंट्रोल. ठीक आहे. तर आता आपण काय बघितलं, D5चा बघितलं. हा इकडे D5 झाल्यानंतर E टेक्स D6 आणि एन पासन झालेला आहे. ठीक आहे. आता या पोझिशनमध्ये आपण विरुद्ध साईडला जर F5 खेळला, या साईडला पॉन खेळला तर हा पॉन जाताना कसं जातोय, हा स्क्वेअर पकडून जातोय. ठीक आहे. तर त्यामुळे F5 खेळल्यानंतर आपण काय करणार आहे, E टेक्स F6 मारणार आहे आणि Fचा पॉन काढणार आहे. ठीक आहे. तर आपल्याला एन पासन समजलं आहे का? हो. आता एन पासनसाठी मी रूल सांगतोय. एन पासन हा जेव्हा पॉन एखादा पॉन दोन घर जेव्हा जातोय तेव्हा एन पासन नेक्स्ट चालीवर होऊ शकतोय. जर फॉर एक्झाम्पल आता D5 खेळला आणि त्यानंतर व्हाईटने दुसरी कोणतीही चाल खेळली आणि त्यानंतर एन पासन करण्याचा प्रयत्न केला, फॉर एक्झाम्पल अपोनने काय तर खेळलं आणि त्यानंतर जर एन पासन जर खेळण्याचा प्रयत्न केला तर एन पासन होत नाही. तर एन पासन हा स्पेशल रूल नेक्स्ट मूव्हर्स आपण करू शकतो. म्हणजे आता D5 खेळल्यानंतर दोन स्क्वेअर गेला त्यांनी, त्याच्या नेक्स्ट मूव्हलाच आपण एन पासन करू शकतो. तर नंतर आपण एन पासन करू शकत नाही. ठीक आहे. तर जेव्हा पॉन दोन घर जात असतोय, हा दोन स्क्वेअर जात असतोय, तेव्हा हा स्क्वेअर जर आपण पकडला असेल, हां, दोन घर जेव्हा जात असतोय, दोन घर जाताना जो पहिला स्क्वेअर आहे जर आपण पकडला असेल तर तो स्क्वेअर आपण मारू शकतो. फॉर एक्झाम्पल इथं काय झालेलं आहे, D5 खेळल्यानंतर आपण काय केलं, इथं E टेक्स D6 मारू शकतो. ह्याला आपण एन पासन म्हणतोय. आणि जर F5 खेळला तर E टेक्स F6 आणि ह्याला एन पासन म्हणतोय. ज्यांना नोटेशन समजत नाही आहे तर त्यांच्यासाठी मी स्पेशली एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामध्ये बेसिक नॉलेज आपल्याला नोटेशन कशाला काय म्हणतात हे समजलेलं आहे. तर आज आपण एन पासन बद्दल पाहिलं आहे. तर निश्चितच तुम्हाला एन पासन हा रूल समजला असेल. हो, कळाला. आणि त्यासाठी एन पासन रूल आणि अधिक व्हिडिओसाठी तुम्ही आमचा कोरवीचेस.blogspot.com हा वेबसाईट पाहू शकता किंवा यूट्यूबवर कोरवी चेस सर्च करू शकता. तर निश्चित हा व्हिडिओ आपल्याला समजला असेल. माझ्या व्हिडिओवर तुम्ही अजून कमेंट करू शकता आणि अधिक माहितीसाठी तुम्ही आमचा फेसबुकचा पेज चेस इंडिया लाईक करू शकता. धन्यवाद. थँक्यू.